उसको बहुत बहुत धन्यवाद। आइए मिलकर हम प्रभु की उपस्थिति में कुछ पल, थोड़ा समय हम लोग आराधना में जाएंगे। हालेलुया। प्रभु के दास की इंटरफेस थोड़ी सी दिक्कत थी, इसलिए मैं आराधना में अगुवाई करूंगा थोड़े समय के लिए। आइए प्रभु की उपस्थिति में हम लोग सब लोग हो सके तो अपने वीडियोस को खोलें, हम लोग एक साथ मिलकर प्रभु की महिमा करेंगे। हालेलुया। आज सुबह उस खुदावन की हम आराधना करेंगे, वो शांति दाता की हम आराधना करेंगे, वो मुक्ति दाता की हम आराधना करेंगे। हालेलुया। मिलकर एक साथ ताली बजाते हुए इस गाने को सब लोग जानते हैं, मिलकर प्रभु की महिमा करेंगे। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना। शांति दाता की आराधना, मुक्ति दाता की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना। मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। अल्फा ओमेगा की आराधना, सनातन प्रभु की आराधना। अल्फा ओमेगा की आराधना, दाता की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। राजाओं के राजा की आराधना, प्रभुओं के प्रभु की आराधना। राजाओं के राजा की आराधना, प्रभुओं के प्रभु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना। पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। दूतों के संग संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना। दूतों के संग संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना। हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझे रिहाई है। मिलकर आइए उस प्रभु यीशु मसीह की ओर हम ध्यान कर आज के सुबह उस मार को, उस खुदा की उस कुर्बानी को याद करते हुए लोग मिलकर गाएंगे। ओ हालेलुया।
खाने से यीशु मुझे शिफा मिली है। आज के सुबह यीशु का लहू हमारे और आपके जीवन में शिफा लाता है। मिलकर एक साथ जब हम गाएंगे, प्रार्थना के साथ गाएंगे, ओ रिवाबा शगले, तेरे मार खाने से खुदा मुझे शिफा मिली है, मुझे चंगाई मिली है। हालेलुया, मिलकर एक साथ गा सकते हैं। ओ तेरे मार खाने से मैंने शिफा पाई है, ओ तेरे खून बहाने से मेरी रिहाई है। ओ तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, ओ तेरे खून बहाने तुझसा नहीं, कोई रहबर तुझसा नहीं, कोई चारा घर तुझसा नहीं, कोई रहबर तुझसा नहीं। तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है। मिलकर गाएंगे, ओ तूने अपनी जान देकर बचाई है, हो तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, हो तेरे गुनाहों से मिली मुझको रिहाई है। तूने वादा अपना कर दिया है, तू पागलों से भर दिया है, तूने वायदा अपना कर दिया है, तूने पागलों से भर दिया है। तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है, ओ तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है, ओ तेरे मार खाने बहाने से मिली मुझको रिहाई है, हो तेरे मार खाने से शिफा पाई है, हो तेरे बहाने से मिली मुझको रिहाई है। मैं हर दम यीशु की तेरे हमदो सन्ना गाऊं, मैं हर दम यीशु की तेरे हमदो सन्ना गाऊं। मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बहाई है, ओ मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई है, ओ तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, ओ तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, ओ तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है, 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 मिली मुझको रिहाई है। हालेलुया। उसके मार खाने से आज हम रिहा होकर प्रभु की उपस्थिति में बैठेंगे। आइए हम उस महान परमेश्वर की स्तुति करें। ओ हालेलुया, हालेलुया। आज की सुबह उसकी महिमा, उसकी स्तुति करने के लिए प्रभु ने हम सबको एकत्र किया है।
ओ जो तू चाहे तू यहाँ पे कर। आज के सुबह हम कहें महिमा से तेरी, तू इस जगह को भर दे और जो तू चाहता है प्रभु तू यहाँ पे कर दे। हम हो सकता है अपने अपने घरों में बैठे हों, लेकिन खुदा जो चाहता है आपके जीवनों में आज के सुबह करने को पाए, उसकी महिमा आपके जीवन में भरने को पाए। आई मिलकर हम लोग गाएंगे, हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं दिल से, तुझसे ये प्रार्थना, हमारी प्रार्थना ये होने को पाए कि प्रभु अपनी महिमा आज के मेरे जीवन में आज के सुबह एक ताजगी के साथ उंडेले की हम उस महिमा को लेकर हम प्रभु की महिमा कर सकते, प्रभु की आराधना कर सकते। आज सुबह उसकी उपस्थिति आपके पास, हमारे पास में, खुदा हमारे नजदीक है। हालेलुया, मिलकर हम गाएंगे। ओ शबला तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना। हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना। महिमा से तेरी तू जहाँ को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। मिलकर एक साथ कहेंगे, ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा खुदा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद पिता आज की सुंदर सुबह के लिए जो आपने हम सबको एकत्रित किया है कि हम आपके सम्मुख में आ सके और इस बात को कह सके कि सारे जहां में तुझसा कोई नहीं है, तुझको छोड़कर प्रभु कोई है ही नहीं। घुटने में टेकूं बस तेरे सामने में, तू ही मेरा प्रभु है, तू ही मेरा खुदा है। आज की सुबह वो खुदा हमारे सम्मुख में, हालेलुया, हमारी उपस्थिति में, हमारे जीवन की हर मोड़ में वो हमारे संग में खड़ा रहता है। आइए प्रिय हम अपने आप को तैयार करें। आज के सुबह खुदा की जीवित वचन को हम सुनने जा रहे हैं। We are going to hear from the word of God this morning. Prepare our hearts so that God may speak to each one of us this morning.
And this is the morning that we are going to be blessed. Hallelujah. पवित्र आत्मा की अगुवाई प्रभु के दास को अभिषेक करें. Anoint the servant of God this morning that we may be able to hear thy word and be filled with your goodness and be filled with your power and anointing this morning. Father, we pray, Holy Spirit of God, move among us this morning that each one of us may be blessed this morning. Oh पवित्र आत्मा अगुवाई करे, तेरी उपस्थिति से भर दे प्रभु. प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. आज सुबह के लिए एक और बार बहुत ही आनंद का पल है कि प्रभु ने हम सबको एक साथ एकत्रित किया कि हम उसके हजूरी में आ पाए. और आज सुबह वी आर सो ब्लेस्ड दिस मॉर्निंग that we have with us anointing servant of God from Bangalore. आप प्रभु के दास हमारे लिए सब लोग प्रभु के दास के बारे में जानते हैं. हमारे डिस्ट्रिक्ट के लिए हमेशा खड़े रहते हैं. जब भी हमारे सुपरिटेंडेंट उनको किसी बात को कहते हैं तो हमेशा वो तत्पर रहते हैं. और प्रभु के बहुत ही ही स्पीक्स फ्रॉम द हार्ट, अपने हृदय से प्रभु के वचन को वो बांटते हैं. और आज सुबह हम सब लोग मिलकर आशीष पाने जा रहे हैं. वी आर द अनॉइंटेड सर्वेंट ऑफ गॉड रेवरेंड साबू जी विद अस दिस मॉर्निंग and he is going to share the word of God this morning till 10 o'clock. And we are going to invite the servant of God this morning to please come forward and share the word of God on behalf of our Northern District Council of Assemblies of God and all our presbyters and pastors. We would like to invite you, dear pastor, to please come forward and bless us. This is your time. Over to you, dear pastor. आइए मिलकर सब लोग तालियों के साथ प्रभु के दास को स्वागत करें. सब लोग हो सके तो अपनी वीडियोस को जरूर खोलें. Over to you, dear pastor. Okay, now you can unmute. Praise the Lord. प्रभु के नाम की महिमा हो. കർത്താവിന് മഹത്വം. ഇന്ന് രാവിലെ നമുക്ക് ഒരുമിച്ച് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ കർത്താവ് നൽകിയ നല്ല അവസരത്തിനായി ദൈവത്തിന് നന്ദി പറയുന്നു. आज सुबह मिलकर प्रभु की महिमा करने के लिए एक साथ मिलकर प्रभु की उपस्थिति में आने का सौभाग्य मिला, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूं. पास इच्चर साउंड കൂട്ടാൻ പറ്റുമോ? ഇച്ചിരി സൗണ്ട് ഇച്ചിരി കുറവാ. ഇന്ന് രാവിലെ എന്നെ ഈ യോഗത്തിലേക്ക് ക്ഷണിച്ച ബഹുമാന്യ ദൈവദാസന്മാരോട് ഞാൻ കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ നന്ദി അറിയിക്കുന്നു. आज सुबह मुझे आमंत्रण किया हमारे आदरणीय पास्टर्स को प्रभु यीशु मसीह के नाम से मेरा प्रेम भरा सलाम. വിശേഷാൽ എൻ്റെ പ്രിയ സ്നേഹിതരായ കർത്താവിന്റെ ദാസൻ, നിങ്ങളുടെ ബഹുമാനപ്പെട്ട സൂപ്രണ്ട് പാസ്റ്റർ ഷാജി വർഗീസ്, അസിസ്റ്റന്റ് സൂപ്രണ്ട് പാസ്റ്റർ ലോറൻസ്, മെയിൻ സെക്രട്ടറി പാസ്റ്റർ ആൽവിൻ, മറ്റ് എക്സിക്യൂട്ടീവ് കമ്മിറ്റി അംഗങ്ങൾ, ഈ പ്രാർത്ഥന യോഗത്തിന്റെ और खास तौर से जो एग्जीक्यूटिव कमेटी के जितने भी सदस्य हैं, प्रभु के दास हैं, सबको हम आज की सुबह धन्यवाद देना चाहते हैं. पास्टर आल्विन और एग्जीक्यूटिव कमेटी के सारे सदस्यों को मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहूंगा. ചില നാളുകൾക്ക് ശേഷം നമുക്ക് ഒരുമിച്ച് ഇങ്ങനെ ഓൺലൈനിൽ സൂം മീറ്റിംഗിലെങ്കിലും കൂടി വരാൻ കർത്താവ് കൃപ ചെയ്തല്ലോ. आज की सुबह प्रभु ने हम और आपको जूम मीटिंग में आने का सौभाग्य प्रभु ने दिया है. നിങ്ങളെല്ലാവരെയും നേരിൽ കാണാനും ഒരുമിച്ച് കൂട്ടായ്മ ആചരിക്കാനും എനിക്ക് വളരെ ആഗ്രഹമുണ്ട്. और आप लोग के साथ मिलकर संगति करने के लिए मुझे मैं बहुत ही इच्छा के साथ, बहुत ही आनंद के साथ आपके मध्य में हूँ. യുപിയുടെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ ദൈവദാസന്മാരായ നിങ്ങളിൽ പലരോടും ചേർന്ന് യാത്ര ചെയ്യാനും ശുശ്രൂഷിക്കാനും കർത്താവിന്റെ വേലയിൽ അല്പമായി പങ്കാളിയാകാൻ ദൈവം എനിക്ക് നൽകിയിട്ടുള്ള നല്ല അവസരങ്ങളെ ഞാൻ നന്ദിയോടെ ദൈവസന്നിധിയിൽ ഓർക്കുകയാണ്. और खासतौर से यूपी के प्रदेश में प्रभु के दासों के साथ एक साथ मिलकर यात्रा करने के लिए, उनकी सेवकाई में भाग लेने के लिए परमेश्वर ने मुझे अवसर दिया, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देना चाहूंगा. അവിടെയുള്ള വേലയ്ക്ക് ഈ പ്രതിസന്ധി നിറഞ്ഞ കാലത്തിലും വളരെ ധീരതയോടെ നേതൃത്വം നൽകുന്ന ബഹുമാന്യ ദൈവദാസന്മാരെ നിങ്ങളെ ഞാൻ വിശേഷാൽ അഭിനന്ദിക്കുകയാണ്. खासतौर से विरोध और तकलीफों और परेशानियों के बीच में प्रभु के लिए खड़े हुए सारे प्रभु के दासों के लिए मैं परमेश्वर की उपस्थिति में आप लोगों के लिए धन्यवाद देना चाहता हूं कि परमेश्वर ने आप लोगों को इस कठिन परिस्थिति में इस्तेमाल कर रहे हैं. അവിടെയുള്ള വേലയെക്കുറിച്ചും അവിടെ ഉണ്ടാകുന്ന പ്രയാസങ്ങളെക്കുറിച്ചും നിരന്തരമായി അറിയാനും പ്രാർത്ഥിക്കാനും എനിക്കും എൻ്റെ കുടുംബത്തിനും എൻ്റെ സഭയ്ക്കും കർത്താവ്
കൃപ ചെയ്യുന്നത് ഓർത്ത് ദൈവത്തിന് നന്ദി പറയുന്നു. और खास तौर से जो यहाँ की कलीसियाओं के लिए और यहाँ की सेवकाई के लिए प्रार्थना करने के लिए मुझे और मेरे परिवार को प्रभु ने सहायता किया है. നമുക്കെല്ലാവർക്കും ഒരുമിച്ച് ചെയ്യാൻ കഴിയുന്ന ഒരേ ഒരു പ്രതിരോധം എന്ന് ചോദിച്ചാൽ അത് പ്രാർത്ഥന മാത്രമാണ്. और हम सब एक ही बात कर सकते हैं, वो बात यह है कि हम एक दूसरे के लिए प्रार्थना कर सकते हैं. പ്രാർത്ഥനയാണ് നമ്മുടെ പ്രതിസന്ധികളിൽ നിന്നുള്ള വിമോചനത്തിനുള്ള ആദ്യത്തെ ആമേൻ പരിഹാരം. और प्रार्थना ही एक ऐसी कड़ी है जहां हमारी परिस्थिति के ऊपर हम बदलाव को ला सकते हैं. രണ്ടാമത്തെ പരിഹാരം എന്താണെന്ന് ചോദിച്ചാൽ, और दूसरी बात अगर आप मुझसे पूछें तो उसका उत्तर इस प्रकार है, അതും പ്രാർത്ഥനയാണ്. और वो भी प्रार्थना ही है. മൂന്നാമത്തെ പരിഹാരം എന്താണെന്ന് ചോദിച്ചാൽ, और तीसरी समाधान अगर आप मुझसे पूछे, അതും മറ്റൊന്നുമല്ല, പ്രാർത്ഥനയാണ്. और उसका भी उत्तर शायद प्रार्थना ही है. അവൻ നമുക്ക് പരിഹാരമായി നമ്മുടെ പ്രയാസങ്ങളിൽ, കഷ്ടങ്ങളിൽ, നമ്മുടെ പ്രതിസന്ധികളിൽ നമുക്ക് പരിഹാരത്തിനുള്ള ഒന്നാമത്തേതും രണ്ടാമത്തേതും മൂന്നാമത്തേതുമായി ആദ്യത്തേതും അവസാനത്തേതുമായി ഏക പരിഹാരമേ ഉള്ളൂ. അത് നാം ഒരുമിച്ച് ചേർന്ന് ദൈവസന്നിധിയിൽ പ്രാർത്ഥിക്കുക എന്നത് മാത്രമാണ്. हमारे दुख, कष्टों और क्लेशों में एक ही समाधान यह है कि हम मिलकर एक साथ आएं और परमेश्वर की उपस्थिति में हम मिलकर एक साथ प्रार्थना करें. നാം ദൈവസന്നിധിയിൽ കഴിക്കുന്ന ഈ പ്രാർത്ഥനയൊന്നും വൃഥാവല്ല. ഇതിനൊക്കെ ഒരു പരിഹാരവും പ്രതിഫലവും ഉണ്ട്. और याद रखें कि हम परमेश्वर की उपस्थिति में जो प्रार्थनाएं करते हैं उसका उत्तर सही समय में उसका उत्तर परमेश्वर देता है. उसके लिए परमेश्वर जरूर हमारे लिए रास्ता को खोलता है. ദൈവം അതിനേവരെയും പിന്നെയും ഉത്സാഹിപ്പിക്കുകയും ധൈര്യപ്പെടുത്തുകയും ചെയ്യട്ടെ എന്ന് ഞാൻ ദൈവത്തോട് അപേക്ഷിക്കുകയും പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്യുക. मेरी प्रार्थना है कि परमेश्वर आप सबको हिम्मत दे, हिम्मत दे और निरंतर आप इस प्रार्थना के सेवा में आगे बढ़ते चले जाएं. കർത്താവ് അനുവദിച്ചാൽ നാം നേരിൽ കാണാൻ എത്രയും വേഗം ആഗ്രഹിക്കുന്നു. തിരികിതമായാൽ അത് സംഭവിക്കട്ടെ. और मैं चाहता हूं कि आप लोग से पास में फिजिकल तौर से मैं आ सकूं. परमेश्वर का इच्छा हो तो वो जल्द पूरा होने को पाए. ആമേൻ. ഗ്രേസ് സെന്ററിന്റെ പേരിലുമുള്ള വിശേഷാൽ വന്ദനം ഞാൻ അറിയിക്കുക. और ग्रेस सेंटर जो बाइबल की जो इंस्टीट्यूट है जो प्रभु के दास चलाते हैं, उसके नाम से भी प्रभु यीशु मसीह के नाम से आप सबको अभिनंदन देना चाहूंगा. ഈ രാവിലെ അല്പസമയത്തെ ദൈവവചന ധ്യാനത്തിനായി വിശുദ്ധ തിരുവെഴുത്തിൽ നിന്ന് യാക്കോബിന്റെ ലേഖനം 1-ാം അധ്യായം 2 മുതൽ 4 വരെയുള്ള വാക്യങ്ങളും വായിക്കാം. आज की सुबह परमेश्वर का वचन के मनन के लिए याकूब की पुस्तक 2-ാം അധ്യായം 1 verses 2-4. ओके, याकूब की पत्री उसकी पहले अध्याय 2 से लेकर 4 की ओर हम लोग मनन करेंगे. അവിടെ നാം ഇങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്: എന്റെ സഹോദരന്മാരെ, നിങ്ങൾ വിവിധ പരീക്ഷകളിൽ അകപ്പെടുമ്പോൾ നിങ്ങളുടെ വിശ്വാസത്തിന്റെ പരിശോധന സ്ഥിരത ഉളവാക്കുന്നു എന്നറിഞ്ഞ് അത് അശേഷം സന്തോഷം എന്ന് എണ്ണുവിൻ. എന്നാൽ നിങ്ങൾ ഒന്നിനും കുറവില്ലാതെ തികഞ്ഞവരും സമ്പൂർണരും ആകേണ്ടതിന് സ്ഥിരതയ്ക്ക് തികഞ്ഞ പ്രവൃത്തി ഉണ്ടാകട്ടെ. यहाँ इस प्रकार से लिखी है याकूब की पत्री इसका पहला अध्याय 2. हे मेरे भाइयों, जब तुम नाना प्रकार की परीक्षाओं में पड़ो तो इसको पूरा आनंद की बात समझो, ये जानकर कि तुम्हारे विश्वास के परखे जाने से धीरज उत्पन्न होता है, और धीरज को पूरा काम करने से दो कि तुम पूरे और सिद्ध हो जाओ और तुम में किसी बात की घटी ना रहे. കഴിഞ്ഞ ചില ദിവസങ്ങളായി ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് എന്നോട് സംസാരിച്ചു കൊണ്ടിരുന്ന ഒരു വേദഭാഗമാണ് നിങ്ങളോട് ഇന്ന് പങ്കുവയ്ക്കുന്നത്. पिछले दिनों परमेश्वर की पवित्र आत्मा जो मुझसे बात कर रही थी, उसी वचनों को आज आपके सम्मुख में मैं शेयर कर रहा हूं, आपके सम्मुख रख रहा हूं. കഴിഞ്ഞ ഒരാഴ്ച മുഴുവൻ ഞാൻ എൻ്റെ കൂട്ടായ്മ, എൻ്റെ ദൈവസഭയെ അതിരാവിലെ ഈ വചനം പഠിപ്പിക്കാൻ ദൈവം എനിക്ക് അവസരം തന്നു. और पिछले दिनों में मैं अपनी कलीसियाओं को अति भोर सुबह उठकर इस वचनों का मनन करने के लिए प्रभु ने मेरी सहायता की. ഇവിടെ പരീക്ഷകൾ എന്ന ഒരു പദമാണ് പ്രധാനമായും ഇവിടെ നമ്മൾ കാണുന്നത്. और विशेष तौर से जो
शब्द परीक्षा के बारे में लिखी गई है, उसके ऊपर हमें ध्यान देने की आवश्यकता है। പരീക്ഷകൾ എന്നതിന് പല പദങ്ങൾ നമുക്ക് കാണാനായിട്ട് കഴിയും. ടെസ്റ്റ്, ട്രയൽസ്, ടെംപ്ടേഷൻ തുടങ്ങിയ പദങ്ങൾ. और परीक्षाओं का अगर वो शब्द को लेके तो नाना प्रकार की अर्थ निकलता है, जैसे टेस्ट है, टेम्पटेशन है, ट्रायल है, जो हम लोग सामना करते हैं। बहुत सारे अर्थ इस शब्द परीक्षाओं से निकलती है। ദൈവമക്കളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം നമുക്ക് നേരിടുന്ന പരീക്ഷകൾ ഇതിലേത് കാറ്റഗറിയിൽ, ഏത് തരത്തിൽപ്പെട്ടതാണെന്ന് നമ്മൾ തിരിച്ചറിയേണ്ടത്. प्रभु के दास और दासी होने के नाते हमें और आपको इस बात की पहचान होनी चाहिए कि हम और आप किस प्रकार की परीक्षाओं का सामना करते हैं। ദൈവവചനം പറയുന്നു, ദൈവം ദോഷങ്ങളാൽ നമ്മെ പരീക്ഷിക്കുന്നില്ല. और परमेश्वर का वचन इस प्रकार से कहता है, परमेश्वर कभी भी जानबूझकर हमें जो है हमें परेशानी में डालने के लिए कभी भी हमारी परीक्षाएं नहीं लेता है। അപ്പോൾ നമ്മൾ പരീക്ഷിക്കപ്പെടുമ്പോൾ ദൈവത്താൽ പരീക്ഷിക്കപ്പെടുന്നു എന്ന് നമുക്ക് പറയാനായിട്ട് കഴിയുന്നില്ല. और ये भी शायद हम नहीं कह पाएंगे कि जो परीक्षाएं हमारे जीवन में आ रही है, ये शायद ईश्वर की ओर से है। ദൈവം നമ്മെ പരീക്ഷിക്കുന്നില്ല, പരീക്ഷിക്കുന്നത് പിശാചാണ് ഒന്നാമതായി. और पहली बात आपको और हमें इस बात को ध्यान रखना चाहिए कि परमेश्वर हमें कभी भी परीक्षाओं में नहीं डालता है। अगर कोई परीक्षाओं में हमें डालता है, वो शैतान हमें डालता है। രണ്ടാമത്തെ പരീക്ഷ എങ്ങനെയാണെന്ന് ചോദിച്ചാൽ, നാം നമ്മുടെ സ്വന്തം മോഹങ്ങളിൽ ആകൃഷ്ടരായി വശീകരിക്കപ്പെട്ടു പോകുന്ന പരീക്ഷകൾ. और दूसरी परीक्षा इस प्रकार से होती है, हमारी इच्छाओं को हासिल करने के लिए जो हम कदम उठाते हैं, उसको हम परीक्षाएं बोल सकते हैं। അതിനും ദൈവം ഉത്തരവാദിയല്ല. और इसके लिए परमेश्वर जिम्मेदार नहीं है। എന്നാൽ ദൈവവചനം പറയുന്നു, നമുക്ക് ദൈവത്താൽ ലഭ്യമാകുന്ന, ദൈവം അനുവദിക്കുന്ന ചില പരിശോധനകളുണ്ട്. लेकिन परमेश्वर का वचन आपको और हमें इस बात को सिखाता है, खुदा की ओर से भी खुदा हमारे जीवनों में कुछ परीक्षाओं को होने की अनुमति देता है। ദൈവം നമ്മെ പരീക്ഷിക്കുമോ? परमेश्वर क्या हमें परीक्षा दे सकता है? ദൈവം നമ്മെ പരീക്ഷിക്കുന്ന പരീക്ഷകൾ നമ്മുടെ പരാജയത്തിനല്ല, നമ്മുടെ വിജയത്തിലേക്കുള്ള പരിശോധനയാണ്. लेकिन याद रखें, जो परमेश्वर की ओर से जो परीक्षाएं होती है, हमें विजय की ओर ले जाता है, ताकि हम परमेश्वर में जय पाए, हमारी परिस्थिति के ऊपर हम जय पाए। ആമേൻ. വിദ്യാർത്ഥികൾക്കറിയാം, അവരുടെ പരീക്ഷകളൊന്നും അവരെ തോൽപ്പിക്കാൻ വേണ്ടിയല്ല, ജയിപ്പിക്കാനും പ്രമോഷന് വേണ്ടിയുമുള്ളതാണ് പരീക്ഷ. और खास तौर से विद्यार्थियों को इस प्रकार को अच्छी तरह उन्हें पता है कि जो परीक्षाएं वो लिखती है, उन्हें हराने के लिए नहीं, लेकिन उन्हें अगले पड़ाव में पहुंचाने के लिए उनके हुनूर का उनका जो टैलेंट को टेस्ट किया जाता है। ആമേൻ. നല്ല അധ്യാപകരൊന്നും തോൽപ്പിക്കാൻ വേണ്ടി പരീക്ഷയിടില്ല, ജയിപ്പിക്കാൻ വേണ്ടിയാണ് പരിശോധന കൊടുക്കുന്നത്. और आमतौर से जो अच्छे अध्यापक होते हैं, शिक्षक होते हैं, जो परीक्षाएं वो देते हैं, बच्चों को पास होने के लिए देते हैं, ना कि उन्हें फेल कराने के लिए देते हैं। ആമേൻ. പരിശോധന ദൈവം നമുക്ക് തരുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ വചനം അതിനെക്കുറിച്ച് പറയുന്നത് എന്താണെന്ന് ചോദിച്ചാൽ, और जब परीक्षाएं खुदा हमें और आपको देता है, तो परमेश्वर का वचन हमें इस प्रकार से कहता है, ദൈവവചനം പറയുന്നു, നിങ്ങൾക്ക് അഗ്നിശോധനയായി സംഭവിച്ചിരിക്കുന്ന ഈ പരിശോധനയിൽ, ഈ പരീക്ഷയിൽ നിങ്ങൾക്കൊരു അപൂർവ കാര്യം സംഭവിച്ചു എന്ന് നിങ്ങൾ ചിന്തിക്കരുത്. और परमेश्वर इस प्रकार से वचन में कहता है, तुम्हारे जीवन में आने वाले आग से गुजरने वाले इस अवस्था से या इस परेशानी से जो आप गुजर रहे हैं, आप ये ना सोचे कि कुछ अद्भुत, कुछ अलग से बात ऐसे आपके जीवन में घटित हो रही है। ആമേൻ. ദൈവവചനം പറയുന്നത്, നമുക്ക് നേരിടുന്ന പരിശോധനകൾ, പരീക്ഷകളുടെ അതിന്റെ ഡെൻസിറ്റി, അതിന്റെ തീവ്രത വ്യത്യസ്തമായിരിക്കും. परमेश्वर का वचन आपको और हमें सिखाता है कि जो खुदा की ओर से जो परीक्षाएं आती है, उसकी डेंसिटी या उसका जो परीक्षा करने की जो तरीका है, खुदा जो हमसे करता है, उसका वो अलग ही किस्म का होता है। ദൈവം നമുക്ക് തരുന്ന പരീക്ഷകൾ എങ്ങനെയാണെന്ന് ചോദിച്ചാൽ, ദൈവത്തിന്റെ പരീക്ഷകളുടെ മാനദണ്ഡം അനുസരിച്ച് നമുക്ക് സഹിക്കാവുന്നതിലധികം പരീക്ഷ ദൈവം നമുക്ക് തരില്ല. और परीक्षाएं जो परमेश्वर की ओर से आती है, उसका मापदंड इस प्रकार से है कि हम जहां तक सह पाते हैं, उतनी ही परीक्षाओं से होकर खुदा हमें जाने की अनुमति देता है। നമ്മുടെ പരീക്ഷ സഹിക്കാനുള്ള ശക്തി, അതിനുള്ള കപ്പാസിറ്റി എത്രയുണ്ട് എന്ന് നമുക്കറിയുന്നതിനേക്കാൾ ദൈവത്തിന് നന്നായിട്ട് അറിയാം.
हमसे ज्यादा खुदा को इस बात को पता है या एहसास है कि हम कितनी परीक्षाओं को झेल पाते हैं या उसके ऊपर हम सह पाते हैं। നമുക്ക് ചിലപ്പോൾ നമ്മുടെ പരീക്ഷകൾ ഇത് മറ്റാർക്കും ഇല്ലാത്തൊരു പരീക്ഷയാണെന്ന് തോന്നിയേക്കാം. हो सकता है हम इस प्रकार से सोचे कि किसी और के पास मेरा जैसा परीक्षाएं नहीं है, मेरे जैसे दुख नहीं है। ചിലപ്പോൾ നമ്മൾ പറയും ഞങ്ങൾ തീയിലൂടെയാണ് പോകുന്നത് എന്ന് പറഞ്ഞേക്കാം. और कई बार हो सकता है हम इस प्रकार से कहें कि हम आग से होकर गुजर रहे हैं। ചിലപ്പോൾ ഒന്നു മാറി കഠിനമായ ശോധനകൾ ഞങ്ങൾ അഭിമുഖീകരിക്കേണ്ടി വരുന്നു എന്ന് പറഞ്ഞേക്കാം. और हो सकता है एक के बाद कठिन परिस्थितियों से होकर हमारा सामना करना पड़े। അത് നാം കേവലം മനുഷ്യരായതുകൊണ്ട് നാം അങ്ങനെ പറയും എന്ന് ദൈവത്തിനും അറിയാം. और मनुष्य होने के नाते हम ऐसे कहेंगे, इस बात का एहसास हमारा परमेश्वर को भी है। ദൈവം നമ്മുടെ പ്രകൃതി അറിയുന്നു. परमेश्वर हमारी परिस्थिति को जानता है। നമ്മുടെ ബലഹീനത ദൈവം അറിയുന്നു. हमारी दुर्बलताओं को खुदा जानता है। നമ്മുടെ പരിമിതികളും നമ്മുടെ കഴിവുകേടുകളും ദൈവം അറിയുന്നു. हमारी सीमाएं, हमारी काबिलियत और हम कितने हमारे पास काबिलियत है, सारी बातों का आंकलन खुदा हमसे पहले करता है। ദൈവം നമ്മെ പരിശോധനകളിലൂടെ വിടുമ്പോൾ ദൈവം മാറി നിന്ന് നമ്മെ നോക്കി ചിരിക്കുന്നില്ല. परमेश्वर जब हमें परीक्षाओं से होकर लेकर चलता है तो खुदा दूर कहीं खड़ा होकर वो हंसता नहीं है। സാധാരണ മനുഷ്യർ ചെയ്യുന്നത് പോലെ അല്ലെങ്കിലും അവൻ അങ്ങനെ വരണം എന്ന് പറഞ്ഞ് മാറി നിന്ന് പരിഹസിക്കുന്നവനല്ല നമ്മുടെ ദൈവം. दूसरे लोगों के तरह दूर खड़े होकर उनके जीवन में ये हुआ, ये अच्छी हुआ, ये बोल के जो मजाक उड़ाते हैं, वैसा करने वाला खुदा हमारा नहीं है। 100 നന്മകൾ ചെയ്ത ഒരുവനാണെങ്കിലും हमारे जीवन में चाहे 100 अच्छी बातें क्यों ना कोई किया हो, അവനൊരു പരിശോധനയിലൂടെ കടന്നു പോകുമ്പോൾ മറ്റുള്ളവർ മാറി നിന്ന് ഏതെങ്കിലും ജീവിതത്തിൽ വന്ന ഒരു പാകപ്പിഴ ഓർത്തിട്ട് അല്ലെങ്കിലും അവൻ അങ്ങനെ വേണം, അവന്റെ കയ്യിലിരിപ്പ് കൊണ്ടാണ് എന്ന് പറയുന്ന ഒരു ലോകത്തിലാണ് നമ്മൾ ജീവിക്കുന്നത്. कोई भी व्यक्ति अपने जीवन में चाहे 100 अच्छाई क्यों ना कर ले, लेकिन उनके जीवन में अगर एक छोटी सी कमी पाई जाती है तो एक ऐसी दुनिया में हम जी रहे हैं, उस कमियों के ऊपर ध्यान कर कर लोग हमें ऐसा उसके जीवन में हुआ, अच्छा हुआ कर कर हमारी बुराई करते, हमारी निंदा करते हैं। അതാണ് മനുഷ്യന്റെ സ്വഭാവം. ये मनुष्य का स्वभाव ऐसा होता है। ആമേൻ. അതിന് ഏറ്റവും നല്ല ഒരു ഉദാഹരണമാണ് ഇയ്യോബ്. और इय्योब भी एक ऐसा व्यक्ति है जो हम इस उदाहरण में ले सकते हैं। ഇയ്യോബിനെ കുറിച്ച് ദൈവം തമ്പുരാന് പോലും നല്ല സാക്ഷ്യമാണുള്ളത്. और इय्योब के बारे में परमेश्वर की भी अच्छी गवाही थी। ആ ദൈവം തമ്പുരാൻ പോലും നല്ല സാക്ഷ്യം സാക്ഷീകരിച്ച ഇയ്യോബിനെ കുറിച്ച് തന്റെ ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ട സ്നേഹിതർ വന്ന് പറയുകയാണ്, അന്യരല്ല, ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ട സ്നേഹിതർ വന്ന് പറയുകയാണ്, ഇതെന്തോ നിന്റെ കുഴപ്പം കൊണ്ടായി സംഭവിച്ചത്. जब खुदा इय्योब को कहता है कि मेरा प्रिय है, तो दूसरे लोग जो उससे बहुत प्रेम करते हैं वो उसके नजदीक आकर कह रहे हैं कि तुम्हारी कुछ गलतियों के कारण तुम आज इस तरीके के परिस्थिति से गुजर रहे हो। ഏതെങ്കിലും ഒരു ശോധനയിലൂടെ കടന്നു പോകുമ്പോൾ നമ്മെ ഏറ്റവും കൂടുതൽ വേദനിപ്പിക്കുന്നത് ഏറ്റവും കൂടുതൽ സ്നേഹിച്ചവരായിരിക്കും. और जब कभी भी आप बड़ी दुख और तकलीफ से गुजरते हैं, उस समय याद रखें जो व्यक्ति आपको सबसे ज्यादा प्रिय था या प्रेम करता था, वो ही शायद आपके विरोधी बन जाते हैं और आपकी बुराई करने लग जाते हैं। अन्य മനുഷ്യർ ഒരുപക്ഷെ അങ്ങനെ സംസാരിച്ചു എന്ന് വരില്ല. दूसरे लोग हो सकता है कि ऐसी बातें निंदा आपके प्रति ना करें, എന്നാൽ സന്തത സഹചാരികളായ നിരന്തരം സംസർഗമുള്ളവർ നോക്കി പറയും, ഇത് അവന്റെ കുഴപ്പമാണ്, അവളുടെ കുഴപ്പമാണ്, ഇല്ലെങ്കിൽ ഇങ്ങനെ സംഭവിക്കാൻ ഒരു സാധ്യതയുമില്ല. लेकिन जो आपसे मिले हैं, आपके दोस्त मित्र हैं, आपके सहपाठी हैं, जो आपसे करीब रहते हैं, वो आपकी गलती निकाल कर कहते हैं इसके जीवन में इसलिए हुआ क्योंकि इसने कोई गलती की है। എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ പദ്ധതി എന്താണെന്ന് നിങ്ങൾക്കറിയാമോ? लेकिन खुदा की मर्जी क्या है आपके जीवन में, खुदा का उद्देश्य क्या है, क्या आपको पता है? ദൈവത്തിന്റെ പ്ലാൻ അനുസരിച്ച് കഷ്ടതയോട് കൂടെ നീക്കുപോക്കും കൂടെ തരുന്നൊരു ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. लेकिन परमेश्वर जब आपके और मेरे जीवन में कठिनाइयों से होकर हमें लेकर चलता है तो उसकी समाधान में खुदा हमारे लिए तैयार रखता है। പക്ഷെ നമുക്കത് ബോധ്യപ്പെടണം, നമുക്കത് മനസ്സിലാക്കാൻ കഴിയണം. लेकिन हमें और आपको इस बात का एहसास होना जरूरी है कि खुदा ने मेरे लिए एक समाधान रख छोड़ा है।
നാം കഷ്ടതയിലൂടെ കടന്നു പോകുമ്പോൾ, കഷ്ടതയുടെ തീച്ചുളയിലൂടെ നാം മുന്നോട്ട് പോകേണ്ട സാഹചര്യം ഉണ്ടാകുമ്പോൾ ഒരിക്കലും നാം ദൈവത്തോട് പിറുപിറുക്കുകയോ മത്സരിക്കുകയോ ചെയ്യുകയല്ല. പകരം ഞാൻ ഇപ്പോൾ ആയിരിക്കുന്ന കഷ്ടത എനിക്ക് ദൈവം അനുവദിച്ച ഒരു ശുദ്ധീകരണമാണ്, ഒരു അനുഗ്രഹമാണ്. ഈ കഷ്ടതയിൽ ഒരു നീക്കുപോക്ക് ദൈവം എനിക്ക് തരും എന്ന് പറയാനുള്ള ഒരു ആത്മധൈര്യം നമുക്കുണ്ടാകണം. जब कभी भी हम और दुख और तकलीफ से होते हैं, हम बुड़बुड़ाए नहीं, खुदा के विरोध में ना बोले, लेकिन हम इस प्रकार से कहें कि खुदा मेरे जीवन में ये दुख और तकलीफ इसलिए दिया है कि मैं और पवित्र बन सकूं और खुदा की मर्जी में जी सकूं और खुदा के उद्देश्यों में मेरा जीवन खुदा मुझे बनाना चाहता है। इस प्रकार की बातें हम निरंतर खुदा के सामने में कहते रहें। ഞാൻ കഷ്ടതയിലായത് എനിക്ക് ഗുണമായി എന്ന് പറയാനുള്ള ഒരു ആത്മപക്വതയിലേക്ക് നമ്മൾ എത്തിച്ചേരണം. हम एक ऐसी आत्मिक दशा में पहुंच जाए जहां से हम हर एक दुखों को इस प्रकार से कहे कि ये दुख मेरे जीवन में आशीष लेकर आई है और उस दुखों की सराहना करने का एक आत्मिक बढ़ोतरी हमारे अंदर होनी चाहिए। എന്നെ കേൾക്കുന്ന വാത്സല്യ ദൈവദാസന്മാരെ, ദൈവമക്കളെ, എപ്പോഴെങ്കിലും നമ്മുടെ വായിൽ നിന്ന് നമുക്ക് ഉരുവിടാൻ കഴിയുന്നുണ്ടോ? ഞാനിപ്പോൾ അകപ്പെട്ടിരിക്കുന്ന, ഞാനിപ്പോൾ ആയിരിക്കുന്ന കഷ്ടം, പ്രതിസന്ധി, ഇത് ദൈവം എനിക്ക് അനുവദിച്ചെന്നെ കൂടുതൽ തികഞ്ഞവനും ശോഭയുള്ളവനുമാക്കാൻ വേണ്ടി ദൈവം അനുവദിച്ചിരിക്കുന്ന ഒരു പരിശോധനയാണ്. ഇതെനിക്ക് ഗുണമായി, എനിക്ക് കൂടുതൽ തനിമയുള്ള അനുഭവത്തിലേക്ക് വരാൻ മുഖാന്തരമായി എന്ന് പറയാനായിട്ട് നമുക്ക് കഴിയുമോ? क्या मेरे प्रियो, जब हम दुख और इस तकलीफों से होकर गुजरते हैं, क्या हम खुदा की ओर देखकर कह सकते हैं, खुदा तूने मेरे जीवन में ये दुख और तकलीफ मेरे जीवन में आत्मिक बढ़ोतरी के लिए, पवित्रता के लिए और परमेश्वर की महिमा मेरे जीवन में भरपूरी के साथ, नए अभिषेक के साथ आगे बढ़ने के लिए तूने मुझे इस कठिनाइयों से होकर गुजारा है? क्या आप और हम ऐसे कह सकते हैं? നാം നമ്മുടെ പരിശോധനകളിൽ പിറുപിറുക്കുകയല്ല, ദൈവഹിതത്തിനു വേണ്ടി കൂടുതൽ 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 നമ്മെ തന്നെ സമർപ്പിച്ച് ദൈവഹിതം അറിയാൻ നമ്മുടെ ഹൃദയവും നമ്മുടെ കാതുകളും ഒരുക്കപ്പെടുകയാണ് വേണ്ടത്. और हम अपने किस कष्ट के बीच में बुड़बुड़ाए नहीं, लेकिन हम अपने कानों को, आत्मिक कान को खोलकर खुदा की मर्जी को तलाशने की कोशिश करें कि खुदा मेरे जीवन में क्या करना चाहता है। യാക്കോബിന്റെ അപ്പോസ്തലനായ വിശുദ്ധ യാക്കോബിന്റെ ഭാഷയിൽ പറഞ്ഞാൽ നിങ്ങളുടെ വിശ്വാസത്തിന്റെ പരിശോധന. और याकूब की पुस्तक में जिस प्रकार से याकूब वर्णन करता है और कहता है कि तुम्हारे विश्वास के निमित्त आने वाली परीक्षाएं, അത് ചെറിയ പരിശോധനയല്ല, അഗ്നിശോധനയാണ്. और एक छोटी मोटी परीक्षाएं नहीं, लेकिन आग से गुजरने समान की परीक्षाएं। ഒരുപക്ഷെ നമുക്ക് ഇങ്ങനെ തോന്നും ഇതൊരു അപൂർവ കാര്യമാണ്, വേറെ ആർക്കുമില്ലാത്തൊരു പരിശോധനയാണ്. और हो सकता है आप इस प्रकार से सोचे, मेरे जीवन में जो दुख है शायद किसी के पास ऐसी आग से गुजरने वाले दुख और तकलीफ नहीं है। അത് ശരിയാണ് പ്രിയരെ, വേറെ ആർക്കും നിനക്ക് നേരിട്ട പരീക്ഷ സഹിക്കാനുള്ള ശക്തിയില്ല. और ये बात सही है मेरे प्रियो, क्योंकि आप जिस प्रकार से उस आग से गुजरकर आप सह लेते हैं, खुदा उस बात को जानता है, आपके अलावा इस प्रकार की दुखों को कोई और झेल नहीं पाएगा। അത് നിനക്ക് കഴിയുമെന്ന് ദൈവത്തിനറിയാം. और खुदा को अच्छी तरह पता है कि आप ही वो शख्स है, व्यक्ति है जो इस कठिनाइयों से होकर जा सकते हैं और उसे सह सकते हैं। ചിലപ്പോൾ മാനുഷിക പരിഗണനകളിലും കണക്കൂട്ടലുകളിലും നിന്നേക്കാളും അല്ലെങ്കിൽ അതിനേക്കാൾ ഉപരി പ്രാപ്തിയും കഴിവുമുണ്ട്, ഇത് സഹിക്കാനുള്ള ത്രാണിയുണ്ട് എന്ന് തോന്നുന്ന മറ്റു പലർക്കും കഴിയാത്തൊരു പരിശോധന നിങ്ങൾക്ക് സംഭവിക്കുന്നെങ്കിൽ വ്യക്തിപരമായി മനസ്സിലാക്കണം, നിങ്ങൾക്കത് സഹിക്കാനുള്ള കരുത്തുണ്ട് എന്ന് സർവശക്തനായ സർവജ്ഞാനിയായ ദൈവം തമ്പുരാന് അറിയാവുന്നത് കൊണ്ട് ആ പരിശോധനയിൽ നീ തകർന്നു പോവുകയില്ല, മുടിഞ്ഞു പോവുകയില്ല, സ്ഥിരതയുള്ള നിലനിൽക്കുന്ന ഒരു ദൈവപൈതലാകുമെന്ന് ദൈവം തമ്പുരാന് കൃത്യമായി അറിയാവുന്നത് കൊണ്ടാണ് ദൈവം നിനക്ക് ആ പരിശോധന അനുവദിച്ചത്.
मेरे प्रियो, आपके नजदीक हो सकता है बड़े प्रार्थना वीर होंगे, बड़े आत्मिक में उन्नत व्यक्ति होंगे, जो अच्छे सेवकाई करते होंगे, प्रभु के साथ चलते होंगे। उनको खुदा ने ये तकलीफ में हो सकता है वो टूट जाए, लेकिन वो तकलीफ खुदा ने आपको इसलिए दिया है क्योंकि सर्वज्ञानी परमेश्वर इस बात को जानता है कि वो व्यक्ति शायद सह ना पाए, लेकिन आप उस कठिनाइयों से होकर आप जब गुजरते हैं तो खुदा की मर्जी में आप और निखर जाएंगे और उस सामना को आप कर पाएंगे और खुदा की इच्छा आपके जीवन में पूरी होगी। എന്നെ കേൾക്കുന്ന ദൈവദാസന്മാരെ, ആമേ ദൈവമക്കളെ, നിങ്ങൾക്ക് ഇന്നുള്ള പരീക്ഷ അതൊരു പ്രമോഷന് വേണ്ടിയുള്ള പരീക്ഷയാണ്. और आप मेरे प्रियो जो परीक्षाओं का सामना करते हैं, आपके जीवन में ये परीक्षाएं आपकी बढ़ोतरी के निमित्त परमेश्वर ने आपको दिया है। ഏത് കാര്യത്തിലാണോ നീ പരിശോധിക്കപ്പെടുന്നത്, ആ പരിശോധന കഴിയുമ്പോൾ ആ കാര്യത്തിൽ നിനക്കൊരു പുരോഗതിയുണ്ട്, പ്രമോഷൻ ഉണ്ട്, കുറച്ചുകൂടെ ആമേൻ ദൈവത്താൽ ഒരുക്കപ്പെട്ട ഒരു അനുഭവമുണ്ട് എന്ന കാര്യം വളരെ നന്നായി നാം അറിഞ്ഞിരിക്കണം. मेरे प्रियो, आप और हम भली बात इस बात को जान ले कि जिस कठिन परिस्थिति से होकर जाते हैं, उसके बाद में खुदा आपके लिए एक महिमा, परमेश्वर के उद्देश्यों में आपको एक बढ़ोतरी देने जा रहा है और आपको एक अलग पड़ाव की ओर खुदा आपको पहुंचाने वाला है। അത് ആത്മീയമായിട്ടാകട്ടെ, ഭൗതികമായിട്ടാകട്ടെ, ശാരീരികമായിട്ടാകട്ടെ, ശുശ്രൂഷയിലാകട്ടെ, കുടുംബത്തിലാകട്ടെ, കുഞ്ഞുങ്ങളുടെ കാര്യത്തിലാകട്ടെ, ഏത് കാര്യത്തിലാണോ ആമേൻ ഇന്നൊരു കഠിനമായ ശോധനയിലൂടെ പോകുന്നത്, അതിൽ ആമേൻ നിലനിൽക്കുകയും വിജയിക്കുകയും ചെയ്താൽ അക്കാര്യത്തിൽ ഒരു ആമേൻ ശ്രേഷ്ഠമായ അനുഭവത്തിലേക്ക് ദൈവം തമ്പുരാൻ നമ്മെ നയിക്കും. हो सकता है ये कठिनाई चाहे आर्थिक हो, चाहे आत्मिक हो, चाहे पारिवारिक हो, चाहे आपके परिवार से, कलीसिया से आप अगर इस प्रकार की समस्या को हालेलुया सामना कर रहे हैं, मेरे प्रियो, ये समस्याएं आपके और आपके परिवार के लिए एक बढ़ोतरी का कारण होने जा रहा है, जो शायद आप बाद में इस बात को एहसास करेंगे। ആമേ യാക്കോബ് പറയുകയാണ്, നിങ്ങളുടെ വിശ്വാസത്തിന്റെ തീവ്രമായ പരിശോധന അത് സന്തോഷം എന്ന് നിങ്ങൾക്ക് എണ്ണുവാൻ, കൗണ്ട് ചെയ്യാനായിട്ട് കഴിയും. और इस प्रकार से याकूब कहता है, तुम्हारे जो परखे जाते हैं और जो परेशानी का सामना करते हैं, ये आपके लिए आनंद की बात समझकर उसकी सामना करिए। ആമേൻ. ന്യായമായും സാധാരണ നിലയിൽ നമ്മുടെ കഷ്ടത നമ്മെ തളർത്തിക്കളയാറുണ്ട്. और कई बार जो है हम अगर देखें तो हमारी परेशानी हमें निराश करता है, എന്നാൽ യാക്കോബിന്റെ ഭാഷയിൽ കഷ്ടത നമ്മിൽ സന്തോഷം വർദ്ധിപ്പിക്കുകയാണ് ചെയ്യേണ്ടത്. लेकिन याकूब की भाषा में अगर हम देखें तो हमारी परीक्षाएं हमें आनंद उत्पन्न करता है। ദൈവത്തിനും പറയുന്നത്, കഷ്ടം അനുഭവിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് പിറുപിറുപ്പും മത്സരവുമല്ല, ദൈവത്തിനൊരു സ്തുതിയുടെ ആരാധനയാണ് ഉയരേണ്ടത്. और जब हम परीक्षा का सामना करते हैं, बुड़बुड़ाए नहीं, लेकिन हमारे अंदर से परमेश्वर के प्रति स्तुति और आराधना हम करते चले जाएं। കഷ്ടം അനുഭവിക്കുന്നവർ പാട്ടുപാടാനും പ്രാർത്ഥിക്കാനുമാണ് തയ്യാറാകേണ്ടത്. और जो परीक्षाओं से होकर गुजरता है, वो परमेश्वर के उपस्थिति में गाना गा के प्रभु की आराधना करने के लिए तैयार हो जाए। അവൻ എന്തിനു വേണ്ടിയാണ് ഈ പരിശോധനകൾ വരുന്നത്? क्यों इस प्रकार की परीक्षाएं आपके जीवन में आती है? ചിലപ്പോൾ നമ്മൾ വിചാരിക്കും ഒരു പരീക്ഷ കൊണ്ട് ജീവിതം മുഴുവൻ ജയിച്ചു എന്ന്. और कई बार हम इस प्रकार से भी सोचते हैं कि शायद एक परीक्षा के द्वारा हम जो है उसके ऊपर अपने जीवन में हम सब कुछ जीत चुके हैं। ചിലപ്പോ ഒരു പരീക്ഷ ജയിച്ചയാള് ഒറ്റ പ്രമോഷൻ കൊണ്ട് ആമേൻ അവന്റെ പഠനം കഴിയും. और कई बार हो सकता है एक परीक्षा के द्वारा एक व्यक्ति जब एक लड़का जब उत्तीर्ण हो जाता है एग्जाम में, तो हो सकता है उसकी पढ़ाई समाप्त हो जाए। ആമേൻ. ഒരു അലസനായ വിദ്യാർത്ഥിയുടെ ആഗ്രഹം പരീക്ഷ മാത്രം വരരുതേ എന്നാണ്. और एक विद्यार्थी जो आलस के साथ पढ़ाई करता है, वो कहता है, बस सोचते रहता है कि परीक्षाएं ना आए। അവർക്ക് സ്കൂളിൽ പോകുന്നത് ഇഷ്ടമാണ്. उसको स्कूल जाना बहुत पसंद है, ആമേൻ. കൂട്ടുകാരോടുകൂടി കൂട്ടുകൂടുന്നത് ഇഷ്ടമാണ്. अपने मित्रों के साथ दोस्ती यारी निभाना बहुत पसंद है, പലതരത്തിലുള്ള ആർട്സ് ആൻഡ് സ്പോർട്സില് ഭാഗമാകുന്നത് ഇഷ്ടമാണ്. और स्पोर्ट्स वगैरह जितने भी एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी स्कूल के तमाम बाकी बातों में वो घुल मिल जाता है, उसे बहुत आनंद की बात है।
സ്കൂള് ഭയങ്കര ഹാപ്പിയാണ്, और स्कूल में बहुत आनंदित रहता है, പക്ഷെ പരീക്ഷ മാത്രം വരരുത്. बस परीक्षाएं उसे नहीं चाहिए। പരീക്ഷ വരുമ്പോൾ നമുക്ക് രോഗമാകും. जब परीक्षाएं सामने दिखाई देती है तो बीमारी भी आ जाती है। എനിക്കറിയാം, ഞാൻ പരീക്ഷ പേടിയുള്ള പലരെയും ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട്, ഞാൻ ആ കാര്യങ്ങൾ കൈകാര്യം ചെയ്തിട്ടുണ്ട്. और मैंने अनेकों को देखा है जिनकी परीक्षा समीप होती है तो उनकी अवस्था कैसी होती है, मैं बहुत भली भांति उस बात को जानता हूं। പരീക്ഷയുടെ തലേ ദിവസം വരെ തലകുത്തി മറിയും. और परीक्षा से ठीक एक दिन पहले तक सर नीचे और पैर ऊपर कर कर कूद और छलांग लगाते फिरते हैं। പരീക്ഷയുടെ അന്ന് രാവിലെ ആകുമ്പോൾ ചുട്ടുപൊള്ളുന്ന പനിയായിരിക്കും. और जैसी परीक्षा का सुबह आता है तो इतना बुखार से वो ग्रस्त हो जाते हैं कि माथे में गर्मी छाई जाती। അവൻ വളരെ നിർബന്ധിച്ചാലും അവന്റെ പ്രാഥമിക കാര്യങ്ങൾക്ക് പോകാത്തയാള് പരീക്ഷാ ദിവസം രാവിലെ ഒരു 4-5 പ്രാവശ്യം അവൻ പല്ല് തേക്കണോ എന്തൊക്കെ ചെയ്യണോ ഇതെല്ലാം ചെയ്തു. और जो व्यक्ति कभी दांत की मंजन भी नहीं करता होगा, परीक्षा के दिन सुबह उठकर एक बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार नहीं, शायद मंजन ही करते रहता है, साफ सफाई करते में लगा रहता है। അവർ എത്ര പ്രാവശ്യം ഒരുങ്ങിയാലും ഒരുക്കം ശരിയാണോ എന്നറിയില്ല. और अपनी तैयारी में इस प्रकार लगा रहता है कि उसकी तैयारी पूरी हो ही नहीं पाती है। ആകെപ്പാടെ ഒരു കുഴച്ചില്ല. और कुल मिला के एक कंफ्यूजन में रहता है कि क्या करें। എന്നാൽ ഒരു വർഷം ക്ലാസ്സിൽ ശ്രദ്ധിച്ച് പഠിച്ച വിദ്യാർത്ഥിയെ സംബന്ധിച്ച് അവൻ അറിയാം, വരാൻ പോകുന്ന പരീക്ഷ കഴിയുമ്പോൾ ഞാൻ അടുത്തൊരു ക്ലാസ്സിലേക്ക് പ്രൊമോട്ട് ചെയ്യപ്പെടാൻ പോവുകയാണ്. लेकिन जो विद्यार्थी अच्छी तरह से क्लास में पढ़ाई लिखता है, पढ़ता है, उसको भली भांति इस प्रकार के एहसास है कि साल के अंत में ये परीक्षाएं को पास कर कर मैं एक दूसरी कक्षा की ओर उत्तीर्ण कर कर जाऊंगा। സമർപ്പിതനായ ഒരു വിദ്യാർത്ഥിയുടെ ആഗ്രഹം, എനിക്ക് അടുത്ത പരീക്ഷയും വരണം, അതും ജയിക്കണം, അടുത്ത പരീക്ഷയും വരണം, അതും ജയിക്കണം, അങ്ങനെ ജയിച്ച് 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 എനിക്ക് മുന്നേറണം എന്നൊരാഗ്രഹമാണ് ആത്മാർത്ഥതയുള്ള സമർപ്പിതനായ ഒരു വിദ്യാർത്ഥിയുടെ ആഗ്രഹം. एक समर्पित विद्यार्थी का सबसे अच्छा आग्रह इस प्रकार से है कि उसके सामने 1 साल पढ़ने के बाद परीक्षाएं आए और उत्तीर्ण करे, फिर परीक्षाएं आए, फिर पढ़े, मेहनत करे, फिर आगे बढ़े, फिर पढ़े और आगे बढ़े। उसकी इच्छा हर समय परीक्षाओं का सामना करने के लिए तैयारी में वो लगा रहता है। എന്നാൽ അലസനായ ഒരു വിദ്യാർത്ഥിക്ക് പരീക്ഷ എന്ന് പറയുന്നത് ഒരിക്കലും ഇഷ്ടമല്ല. लेकिन आलस एक विद्यार्थी को परीक्षा का शब्द भी उसे पसंद नहीं है। പരീക്ഷ അവർക്കൊരു വലിയ ഭാരമാണ്. और परीक्षा उसके लिए बड़ी बोझ के समान है। എന്നാൽ യാക്കോബ് പറയുകയാണ്, പരീക്ഷ നിങ്ങൾ സന്തോഷത്തോടെ അതിനെ അഭിമുഖീകരിക്കണം. लेकिन याकूब कहता है परीक्षाओं में तुम पूरी आनंद की बात को समझकर उसकी सामना करो। ദൈവവചനത്തിന്റെ നിയമം അനുസരിച്ച് परमेश्वर का जो वचन की जो नियम के अनुसार 6 കഷ്ടങ്ങൾ 6 പരീക്ഷകളിലൂടെ കടന്നുപോയി 6 कठिनाइयों से, परीक्षाओं से होकर गुजरा। അവൻ കൂടുതൽ പറയാണ്, 7ാമത്തേതിലും നീ ജയിക്കും. और 7वीं बार भी वो जयवंत प्राप्त हुआ। അപ്പോൾ നോക്കൂ, മിടുക്കനായ പ്രമോഷൻ ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരു വിദ്യാർത്ഥിയുടെ പരീക്ഷ 1ലോ 2ലോ തീരില്ല. അത് വിജയം കാണുന്നത് വരെ, ഒരു കൺക്ലൂഷനിൽ എത്തുന്നത് വരെ, അവന്റെ ജീവിതത്തിൽ ദൈവം നൽകിയിരിക്കുന്ന ജീവിതയാത്രയുടെ അവസാനം വരെ പരിശോധനകളും അതിന്റെ ജയങ്ങളും അനുഭവിച്ച് മുന്നോട്ട് പോകുന്നവനാണ് ജയാളിയായ ദൈവപൈതൽ എന്ന് പറയുന്നത്. जिस प्रकार से एक विद्यार्थी 1 साल भर पढ़कर सारी परीक्षाओं को उत्तीर्ण करता है, मेहनत करता है, उसका सामना करता है और अंत तक वो जय पाने तक वो पढ़ता रहता है, वैसे ही एक आत्मिक व्यक्ति अपने जीवन में आने वाली परीक्षाओं को सामना कर कर दूसरी परीक्षाओं का इंतजार करता है और तीसरा का इंतजार करता है। जीवन के अंत तक इस परीक्षाओं को सामना कर कर जय पाने वाला एक प्रभु का व्यक्ति ही परमेश्वर के राज्य में ग्रहण योग्य है। प्रभु उस व्यक्ति को पसंद करता है। ദൈവം നമ്മെക്കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നത് സമർപ്പിതരായ, സമർത്ഥരായ ശിഷ്യരായിരിക്കണം എന്ന് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുകയാണ്. परमेश्वर आपसे और हमसे इस बात को चाहता है कि हम एक समर्पित शिक्षक, एक विद्यार्थी की तरह हम अपने आप को पेश करें कि खुदा हमें हर दिन नया कुछ सिखाते रहे।
അതായത് പഠിക്കാനും ജയിക്കാനും മനസ്സുള്ള ശിഷ്യരാകണം എന്നാകണം അന്ന് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുകയാണ്. और परमेश्वर चाहता है कि हम ऐसा एक विद्यार्थी या शिष्य बने, ना केवल हम पढ़े लेकिन पढ़ने के बाद उसके ऊपर में जय पाने का एक इच्छा शक्ति हमारे अंदर उत्पन्न होने को पाए. ഒരു ദൈവവൈതലിന്റെ ജീവിതത്തിൽ പരിശോധനയ്ക്കുള്ള പല കാരണങ്ങൾ, റീസൺസ് ഉണ്ട്. एक परमेश्वर के दास और दासियों के जीवन में आने वाली परीक्षाओं का कुछ ना कुछ कारण होता है. നമ്മുടെ വിശ്വാസത്തിന് എത്രമാത്രം കരുത്തുണ്ട്, അതിന് കാമ്പുണ്ട് എന്നറിയാൻ ആമേൻ ദൈവം തമ്പുരാൻ അനുവദിക്കുന്ന പരിശോധനകൾ കൊണ്ട് നമുക്ക് കഴിയും. परमेश्वर कई बार हमारे विश्वास को परखने के लिए भी कुछ परीक्षाएं हमारे जीवन में आती है. നമ്മുടെ പരിശോധന നമ്മുടെ ഫെയ്ത്തിനെ, നമ്മുടെ വിശ്വാസത്തെ സ്ട്രെങ്തൻ ചെയ്യുകയാണ്. और कई बार कुछ परीक्षाएं हमारे विश्वास को और मजबूत करती है. നമുക്ക് പരിശോധനകൾ വരുമ്പോൾ നമുക്ക് കൂടുതൽ ദൈവസന്നിധിയിൽ പ്രാർത്ഥിക്കാനായിട്ട് കഴിയും. और कई बार हमारे जीवन में जब परीक्षाएं आती है तो हम खुदा के सम्मुख में प्रार्थना करने के लिए हमें सहायता मिलती है और हम प्रार्थना कर पाते हैं. ചില ആളുകളുണ്ട് പരിശോധന വന്നേ പ്രാർത്ഥിക്കൂ എന്നുള്ള ചിന്തകളാണ്. और कुछ लोग ऐसा है कि उनके जीवन में जब तक परीक्षाएं नहीं आए तब तक वो प्रार्थना करते ही नहीं है. അവിടെ പ്രാർത്ഥിക്കാൻ വേണ്ടി പരിശോധന വരാൻ കാത്തിരിക്കണം. और इसलिए प्रार्थना करने के लिए भी परीक्षाएं आने का इंतजार करना पड़ता होगा. ആമേൻ. ചിലപ്പോൾ അപ്പോൾ നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാൻ തോന്നിയെന്ന് വരില്ല. और हो सकता है उस समय आपको प्रार्थना करने की इच्छा शक्ति आपके अंदर ना हो. ആമേൻ. പരിശോധനയിൽ ജയിക്കാൻ വേണ്ടിയുള്ള ഒരു ഉപാധി അല്ല പ്രാർത്ഥന. परीक्षाओं के ऊपर जय पाने के लिए सिर्फ करने वाली बात नहीं है प्रार्थना. പ്രാർത്ഥന നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ ഭാഗമാകണം. प्रार्थना हमारे जीवन का हिस्सा होना चाहिए. പ്രാർത്ഥന നമ്മുടെ പഠനത്തിന്റെ ഭാഗമാകണം, ശിക്ഷണത്തിന്റെ ഭാഗമാകണം. प्रार्थना जो है हम परमेश्वर के जो चेला बनने का, जो हम परमेश्वर के चेला बनने का जो अनुभव वास्तव में हम खुदा के सामने में उसके सम्मुख में एक विद्यार्थी के समय में समान हमें पढ़ने की आवश्यकता है. ആമേൻ. ഒരിക്കൽ ഒരു പരീക്ഷ എഴുതാൻ പോകുന്ന വിദ്യാർത്ഥി എന്റെ അടുക്കൽ വന്നിട്ട് ഇങ്ങനെ പറഞ്ഞു, एक दिन एक परीक्षा लिखने वाला विद्यार्थी मेरे पास आकर इस प्रकार कहा, ആ പാസ്റ്റങ്ങളെ, ഇനി ഞാൻ പരീക്ഷ എഴുതാൻ പോവാ, എനിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചോണേ. पास्टर जी मेरे लिए प्रार्थना करना, मैं अब परीक्षा लिखने जा रहा हूं. इस प्रकार से उस लड़के ने कहा. പാസ്റ്റർമാരുടെ പണിയാണ് പ്രാർത്ഥിക്കുക എന്നുള്ളത്. पास्टर लोगों की काम है कि हम उनके लिए प्रार्थना करें. അപ്പൊ ഞാൻ ആ കുട്ടിയോട് ചോദിച്ചു, കുഞ്ഞെ, നീ ഇന്ന് എത്ര സമയം പരീക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചു? मैंने उस बालक से पूछा, बेटा तुम कितना समय अपनी परीक्षाओं के लिए प्रार्थना के लिए समय बिताया? അപ്പോൾ പറഞ്ഞു, അങ്കിളെ, പ്രാർത്ഥിക്കാൻ സമയം കിട്ടില്ല, പഠിക്കാൻ ഒരുപാടുണ്ടായിരുന്നു. उसने बोला, अंकल मेरे पास समय नहीं था, मुझे पढ़ने के लिए बहुत था, इसलिए मैं प्रार्थना नहीं कर पाया. ആമേൻ. ചിലർ അങ്ങനെയാണ്. और कुछ लोग ऐसे होते हैं, അവര് പഠനത്തോട് പഠനമാണ്. और वो पढ़ते ही रहते हैं और पढ़ते ही रहते हैं. എന്നാൽ ആദ്യം അറിഞ്ഞിരിക്കണം, ഈ പരീക്ഷയെ ജയിക്കാൻ പ്രാർത്ഥനയാണ് പ്രഥമപടി. लेकिन याद रखें कि आपको और हमें अगर परीक्षा के ऊपर जय पाना है तो प्रार्थना ही एक ही मार्ग है. ആമേൻ. നമ്മൾക്ക് ആമേൻ. ദൈവദാസന്മാരായ നിങ്ങളും ഒരുപക്ഷെ അത് കേൾക്കുകയൊക്കെ കാണുകയും ഒക്കെ അനുഭവിക്കുകയൊക്കെ ചെയ്യുന്നവരായിരിക്കും. പ്രാർത്ഥന നിങ്ങൾക്കും പഠനം അവർക്കും. और परमेश्वर के दास और दास लोग इस प्रकार से आप लोग ने अपने जीवन में अनुभव किया होगा कि प्रार्थना आपका और पढ़ाई उनका. ആമേൻ. അങ്ങനെയല്ല, പ്രാർത്ഥിക്കുന്നവന് മാത്രമേ ജയകരമായി പഠിക്കാനും കഴിയുള്ളൂ. लेकिन वैसे नहीं है. जो व्यक्ति प्रार्थना करता है वही परीक्षाओं में जय पाता है. ആമേൻ. വിജയകരമായി പ്രാർത്ഥിക്കുന്നവന് മാത്രമേ വിജയകരമായി പഠിക്കാനും ജയിക്കാനും കഴിയൂ. जयवंत प्रार्थनाएं जो करता है वही व्यक्ति पढ़ भी सकता है और परीक्षाओं में पास भी हो सकता है और जय भी पा सकता है. എന്തിനാണ് പരിശോധന വരുന്നത് എന്ന് ചോദിച്ചാൽ, നമ്മെ ഒരു ആത്മീയ പക്വതയിലേക്ക്, സ്പിരിച്വൽ മെച്യൂരിറ്റിയിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടിയാണ്. इसलिए परीक्षाएं आती है ताकि हम आत्मिकताओं में और बढ़ोतरी करें, एक आत्मिक सिद्धता की ओर आगे बढ़े. इसलिए खुदा हमारे जीवन में परीक्षाएं लाता है. നമ്മുടെ പരിശോധനയുടെ ഡെസ്റ്റിനേഷൻ അല്ലെങ്കിൽ പരിശോധനയുടെ ആമേൻ ആ ദൈർഘ്യം എത്രയുണ്ട് എന്ന് ചോദിച്ചാൽ, अगर हमारी और आपकी जो परीक्षाएं हैं उसकी गहराई कितनी है, इस बात को अगर हमसे पूछा जाए,
ഒരു ക്രിസ്തുവിശ്വാസിയുടെ പരിശോധന എപ്പോൾ തീരും എന്ന് ചോദിച്ചാൽ एक मसीह का परीक्षाएं कब समाप्त होगी, अगर ये सवाल आप अगर पूछें, അവൻ ക്രിസ്തുവെന്ന തലയോളം സകലത്തിലും വളരുവോളം ഈ പരീക്ഷ തുടർന്നുകൊണ്ടേയിരിക്കും. वो व्यक्ति तब तक परीक्षाओं का सामना करेगा जब तक वो यीशु मसीह के पूरे डील डॉल तक ना बढ़ जाए। ആമേൻ. നമുക്ക് ആഗ്രഹമുണ്ടോ ക്രിസ്തുവെന്ന തലയോളം വളരണമെന്ന്? क्या आपके अंदर इस प्रकार की इच्छा शक्ति है कि यीशु मसीह के पूरी डील डॉल तक हम बढ़ सके? എനിക്ക് യേശുവെ പോലെ ആകണം എന്ന ആഗ്രഹമുണ്ട്. मुझे यीशु के जैसे बनना है, इस प्रकार की इच्छाएं, എന്നാൽ എനിക്ക് യേശു പോയ വഴിയിലൂടെ പോകാൻ ആഗ്രഹമില്ല. लेकिन हमारे अंदर इच्छा तो है कि यीशु के जैसे बने, लेकिन यीशु के चले हुए रास्तों में चलने की इच्छा शायद हम में से बहुतों के पास नहीं होगी। യേശുവിന്റെ സഹനങ്ങൾ എനിക്ക് ഇഷ്ടമില്ല, പക്ഷെ എനിക്ക് യേശുവെ പോലെ ആകണം. यीशु की जो दुख और कष्ट को हम नहीं उठा सकते हैं, लेकिन मुझे यीशु का जैसा बनना है, इस प्रकार से कई लोग सोचते हैं। അത് മനുഷ്യന്റെ സ്വഭാവമാണ്, സ്വാർത്ഥതയുടെ ഒരു ഭാഗമാണ്. और मनुष्य की स्वभाव ऐसी है कि हम वैसे ही बड़ी स्वार्थी लोग पाए जाते हैं। ആമേൻ. എനിക്ക് വളരണം, പക്ഷെ എനിക്ക് ആമേൻ അധ്വാനിക്കാൻ ഇഷ്ടമില്ല. मुझे जो है बढ़ोतरी चाहिए, यीशु का जैसा बनना है, लेकिन मुझे ये कष्ट और मुसीबतों का सामना नहीं करना। അപ്പോൾ നമ്മുടെ സ്പിരിച്വൽ മെച്യൂരിറ്റിയുടെ ആമേൻ ഫൈനൽ ഏതാണെന്ന് ചോദിച്ചാൽ ക്രിസ്തുവാണ്. हमारी आत्मिक जीवन की पूरी परिपक्वता उसे कहते हैं जब हम यीशु मसीह के पूरी डील डॉल में बन जाते हैं। ആമേൻ. ചിലർ ഒറ്റ ദിവസം കൊണ്ട് അങ്ങ് വളരും. कुछ लोग एक दिन में वो बढ़ जाते हैं, അത് പെട്ടെന്ന് അപകടം ഉണ്ടാക്കും. വളർച്ച പൂർത്തിയായാൽ പിന്നെ മുന്നോട്ട് പോകാനില്ല. और जब एक दिन में आप बढ़ जाते हैं, बड़ी खतरनाक होता है। जब पूरी बढ़ जाते हैं तो आगे बढ़ने के लिए आपका कुछ होता नहीं है, और वहीं आपकी आत्मिक जीवन रुक जाती है। ആത്മലോകത്തിൽ ചിലരിങ്ങനെ ഒറ്റ ദിവസം കൊണ്ട് വളർന്നവരുണ്ട്. और आत्मिक जो हम देख सकते हैं कि बहुत सारे ऐसे लोग जो है एक दिन में बढ़ोतरी को हासिल कर चुके हैं। ചിലർ പറയുന്നവർ ക്രിസ്തുവിനേക്കാളും വളർന്നിട്ടുണ്ടെന്നാണ്. और कुछ लोग इस प्रकार से कहते हैं वो यीशु मसीह से भी एक कदम आगे बढ़ गए हैं। ആമേ. ക്രിസ്തുവിന് താഴെ വളർന്നിട്ടുള്ളവർക്ക് ക്രിസ്തുവിനെ കാണുന്നത് പോലെ എപ്പോഴും ഒരു ആമേൻ ആളുകൾക്കെല്ലാം ആക്സസിബിലിറ്റി ഉണ്ടായിരുന്നു. കാണാൻ എന്താ പറയാ, കർത്താവിലേക്ക് അടുത്ത് ചെല്ലാൻ അനുവാദം ഉണ്ടായിരുന്നു. और यीशु मसीह के पीछे जितने भी चेले जा रहे थे, उनके पास लोग बड़ी नजदीक में आने की अनुमति थी, लोग उनके समीप आ जाते थे। എന്നാൽ ചിലർ ക്രിസ്തുവിനേക്കാൾ വളർന്നവരായതുകൊണ്ട് ആർക്കും അവരോട് അടുത്തുകൂടാൻ കഴിയാത്ത ആമേൻ അകലത്തിലാണ് പാർക്കുന്നത്. लेकिन दुख की बात है कि कुछ लोग यीशु मसीह से थोड़ा आगे कदम बढ़ गए, इसलिए उनके समीप कोई जा नहीं सकता है, और एक ऐसे जगह में रहते हैं जहां लोगों के साथ उनका मिलन नहीं हो पाती है। നിങ്ങളും കണ്ടിട്ടുണ്ടാകും ചില ആളുകളെ. आपने देखा होगा ऐसे लोगों को। ആമേൻ. അവരെ ഒന്നും അടുത്ത് കാണാൻ കിട്ടൂല. आप उनको नजदीकी से देख भी नहीं पाएंगे। അവർ നിൽക്കുന്നിടത്ത് നിന്ന് ഒരു 50 മീറ്റർ ദൂരത്തിൽ നിന്ന് അവരുടെ തിരുമുഖം നമുക്ക് ദർശിക്കാൻ പറ്റുള്ളൂ. आप वो जहां खड़े होते हैं उनसे करीब 50 मीटर दूर ही आप उनको देख पाते हैं। അങ്ങനെ ആത്മീയമായി വളർന്ന ഒരുപാട് പേര് നമ്മുടെ നാട്ടിൽ, നമ്മുടെ സമൂഹങ്ങളിലുണ്ട്. और हम भी इस प्रकार की आत्मिक बढ़ोतरी पाए हुए लोगों भी हमारे समूह में हम ऐसे लोगों को देख सकते हैं। പക്ഷെ ഞാൻ പറയുന്നത് നിങ്ങൾ അത്രയും വളരണ്ട. लेकिन मैं आपसे कहूंगा कि आप इतना ना बढ़े, ക്രിസ്തുവിനോളം വളർന്നാൽ മതി. आप सिर्फ यीशु मसीह के पूरी डील डॉल तक की बढ़े, എനിക്ക് इससे തോന്നുന്നു आगे ഇതിൽ ना। ഭൂരിപക്ഷം ശുശ്രൂഷക്കാരാണ്. और हो सकता है आप लोग में से अधिकतर लोग सेवा करते हैं। നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിനേക്കാൾ അധികം അടുത്തുകൂടാത്ത അകലങ്ങളിൽ പാർക്കേണ്ടവരല്ല. आप यीशु मसीह को छोड़कर कहीं दूर में जीने वाले लोग नहीं होनी चाहिए। അങ്ങനെ ഒരു ദുരാഗ്രഹം നിങ്ങളുടെ അകത്ത് വന്നാൽ അത് ദൈവഹിതമല്ല, ദൈവികമല്ല, ആത്മീയമല്ല എന്ന് പറയാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുക. और मैं आपसे कहना चाहता हूं, अगर आपके अंदर इस प्रकार की इच्छा शक्ति है कि आप मसीह से दूर होके कुछ कार्यों को करें, तो ये आत्मिक नहीं है, आपके अंदर के दुर्विचार हैं, और ये आत्मिक नहीं कहलाया जाता है, और ये अच्छी बात नहीं है। ഒരിക്കൽ ലൂസിഫറിനും സംഭവിച്ചത് തന്നെയാണ്. ഞാൻ ദൈവത്തെക്കാൾ അധികം വളർന്നു എന്നൊരു തോന്നലുണ്ടായി. और लूसीफर की भी ऐसी एक घटना हो गई कि उसने इस प्रकार से अपने आप को सोच लिया कि मैं खुदा से भी ज्यादा बढ़ गया। അത് അവന് എക്കാലത്തേക്കുമുള്ള ഒരു അധപ്പതനമായി മാറുകയായിരുന്നു.
और वो हमेशा के लिए उसके जीवन में जो है सबसे बड़ा समस्या का कारण बना और उसको नीचे गिराया गया। അതുകൊണ്ട് കർത്താവിന്റെ വേലക്കാരായ ദൈവമക്കളായ പ്രിയമുള്ളവരെ, നിങ്ങളോട് വിനീതമായി ഞാൻ അപേക്ഷിക്കുകയാണ്, ഒരിക്കലും ക്രിസ്തുവിനേക്കാൾ അധികം വളരാൻ നമ്മൾ ആഗ്രഹിക്കേണ്ട. इसलिए मेरे प्रियो प्रभु के दास और दासियों में आप लोगों से विनती करता हूं कि कभी भी इस प्रकार की इच्छाएं अपने दिल में ना रखें कि आप अपने सेवकाई में यीशु मसीह से एक पड़ाव बढ़ने की कोशिश में लगे रहें। എന്നാൽ ക്രിസ്തു എന്ന തലയോളം വളരണമെന്ന് ദൈവത്തിന് ഹിതവുമാണ്. लेकिन परमेश्वर की ये इच्छा है कि हम यीशु मसीह के पूरी डील डॉल तक बढ़ते चले जाएं। ആമേൻ. ആത്മീയ പക്വത നമ്മുടെ പരീക്ഷയുടെ ആമേൻ ഒരു റിസൾട്ടാണ്. और जो है आत्मिक परिपक्वता जो है हमारी प्रार्थना का या हमारी परीक्षाओं का एक रिजल्ट के तौर पर हमें मिलता है कि हम आत्मिक परिपक्वता प्राप्त करते हैं। അടുത്ത ഒരു കാര്യം എന്താണെന്ന് ചോദിച്ചാൽ, പരിശോധനകൾ ദൈവഹിതം എന്താണെന്ന് അറിയാനുള്ള ഒരു വഴിയാണ്. और दूसरी बात है कि परीक्षाएं कई बार खुदा की इच्छा हमारे जीवन में क्या है इसको समझने का एक कारण भी बनता है। അതിന് ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട ഉദാഹരണം നമ്മുടെ കർത്താവാണ്. और सबसे अच्छा उदाहरण हमारा परमेश्वर प्रभु यीशु मसीह है। തീവ്രമായ കഷ്ടതയുടെ നടുവിൽ और बहुत ही बड़ा संघर्ष और कठिनाइयों के मध्य में പ്രാണന് വിലവേശുന്ന ഒരു ഘട്ടത്തിൽ और ऐसी दुख और दर्द जहां प्राण भी जाने को पा रहा था, जहां प्राण भी खोने का समय था, വേദനയിലായിട്ട് യേശു പറയുകയാണ്, അവൻ യേശു അനുഭവിക്കുകയാണ് അവന്റെ രക്തമൊക്കെ വിയർപ്പ് തുള്ളികളായി നിലത്ത് വീഴുമ്പോൾ. और उस प्रकार से जब क्रूस में लटका था तो उसके पसीने जो है खून के समान बूंद बूंद होकर जब नीचे टपक रहा था, അവിടെ യേശു പറയുകയാണ്, പിതാവേ, എന്റെ ഇഷ്ടമല്ല അവിടുത്തെ ഇഷ്ടം ഇപ്പോഴും സാധ്യമാകട്ടെ. और वहां पर भी प्रभु यीशु मसीह इस प्रकार से उस बगीचे में कह रहा था, मेरी इच्छा नहीं खुदा, आपकी इच्छा पूरी होने को पाए। കഷ്ടത കൊണ്ട് നമ്മൾ ഒളിച്ചോടുകയല്ല, ദൈവഹിതത്തിന് സമർപ്പിക്കുകയാണ് നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത്. कष्टता और परीक्षाओं के सामने हम दूर भागना खड़े हो जाए, लेकिन हमें अपने आप को खुदा की मर्जी के सम्मुख मर्जी के लिए समर्पित करना चाहिए। ആ ജീവിതവും ദർശനവും ജീവിതത്തിൽ പകർത്തിയ പൗലോസ് പറയുകയാണ്, और यही दर्शन जो अपने जीवन में पूरा किया हुआ पौलोस इस प्रकार से कहता है, വിട്ടുപിരിഞ്ഞ് ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ഇരിക്കാൻ എനിക്ക് ഒരുപാട് ആഗ്രഹമുണ്ട്. मुझे सब छोड़ के यीशु मसीह के पास जाने का बहुत इच्छा है, എങ്കിലും ഇവിടെ ജീവിച്ചിരിക്കണമെന്ന് ആമേൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ദൈവത്തിന് ഹിതമാണെങ്കിൽ ഞാൻ അതിനെന്നെ സമർപ്പിക്കുകയാണ്. लेकिन आपके लिए अगर खुदा की मर्जी है कि मैं जीवित रहूं तो मैं अपने आप को खुदा की मर्जी के लिए समर्पित करता हूं। നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ ആഗ്രഹം ദൈവഹിതത്തിന്റെ നിറവേറലാകട്ടെ. हमारे और आपकी जीवन की इच्छा ये होनी चाहिए कि खुदा की मर्जी आपके और मेरे जीवन से पूरी होने को पाए। അവൻ അടുത്ത ഒരു കാര്യം നമ്മൾ കൂടുതലായി ദൈവത്തിൽ ആശ്രയിക്കാൻ വേണ്ടിയാണ്. और तीसरी बात यह है कि हम बहुत परमेश्वर के ऊपर अपने आप को आश्रय बना के रखे, खुदा पे हमारा आश्रय बना रहे। നമ്മുടെ ഉയർച്ചയിലാകട്ടെ താഴ്ചയിലാകട്ടെ ദൈവത്തിലുള്ള ആശ്രയം കുറഞ്ഞു പോകരുത്. हमारी बढ़ोतरी में क्यों ना, हमारी कमी में क्यों ना हो, हमारी आश्रय जो परमेश्वर पर करते हैं वो कभी भी कम ना पड़े। ആമേൻ. ദൈവവചനം പറയുന്നു, അതെ, ഏത് സാഹചര്യത്തിലും, കഷ്ടതയാകട്ടെ, പട്ടിണിയാകട്ടെ, ഉയർച്ചയാകട്ടെ, താഴ്ചയാകട്ടെ, ഏത് സാഹചര്യത്തിൽ നിന്നും, ഏത് സാഹചര്യമാണെങ്കിലും ക്രിസ്തുവിൽ നിന്നും ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹത്തിൽ നിന്നും എന്നെ വേർപിരിക്കാനായിട്ട് കഴിയുകയില്ല. എത്ര ഉയർന്നാലും കർത്താവ് നിങ്ങളിൽ നിന്ന് മാറിപ്പോകരുത്. ഏത് താഴ്ച സംഭവിച്ചാലും കർത്താവിനെ നിങ്ങൾ മാറ്റി നിർത്തരുത്. प्रभु का वचन में पौलुस कहता है, चाहे दुख हो, कठिनाई हो, क्लेश हो, परेशानी हो, कोई भी चीज मुझे प्रभु यीशु मसीह का प्रेम से मुझे अलग नहीं कर सकता है। हमारी प्रार्थनाएं भी यही होने को पाए, जीवन में आने वाले तमाम परेशानी और क्लेश कठिनाइयों में प्रभु से हम दूर ना जाए, प्रभु से हम अलग ना रहे। നാം ഉയർച്ച പ്രാപിക്കുന്നതനുസരിച്ച് ദൈവം മുൻപാകെ നാം താഴ്ത്തപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരിക്കണം. हम जितना परमेश्वर हमें ऊंचा उठाता है, बढ़ोतरी देता है, उतना ही हम परमेश्वर के उपस्थिति में हालेलुया हम अपने आप को दीन भरकर उसके हाथों में हम समर्पित करते चले जाएं। നാം താഴ്ചയിലേക്ക് തകർച്ചയിലേക്ക് പോകുമ്പോൾ നാം ക്രിസ്തുവിങ്കലേക്ക് കൂടുതൽ ആമേൻ അടുത്തു വരികയും ഉയർത്തപ്പെടുകയും ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുക.
हम जितना हम नीचे गिरते हैं, हम टूट जाते हैं, हम यीशु के पास जितने समीप जाएंगे, हम उस परिस्थिति से बाहर निकल पाएंगे। മറ്റൊരു കാര്യം നമ്മുടെ വിശുദ്ധീകരണത്തിന് വേണ്ടിയാണ്. और एक और बात है कि हमारी पवित्रता के लिए परमेश्वर हमें परीक्षाओं से होकर ले चलता है। 7 പ്രാവശ്യം തീയിൽ ശുദ്ധി ചെയ്ത പൊന്നുപോലെ തനി തങ്കമായി നാം പുറത്തു വരേണ്ടതിന് ദൈവം നമുക്ക് ചില പരിശോധനകൾ അനുവദിച്ചു എന്ന് വന്നേക്കാം. आग से होकर हमारी आत्मिक जीवन को निखारने के लिए, पवित्रता में शामिल करने के लिए खुदा हो सकता है आपके और मेरे जीवन में इस प्रकार की परीक्षाओं से होकर गुजरने की अनुमति देता है। മറ്റൊന്ന്, നമ്മിലെ നന്മകൾ പുറത്തു കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടിയാണ് ദൈവം നമുക്ക് പരിശോധനകൾ അനുവദിക്കുന്നത്. और एक और बात है कि हमारे और आपके जीवन में जो अच्छाइयां हैं वो बाहर आने के लिए खुदा हो सकता है हमें इन प्रकार की परीक्षाओं से होकर ले चलता है। നമ്മിൽ ഒരുപാട് നന്മകളുണ്ട്. हमारे अंदर बहुत सारी अच्छाइयां हैं। നമുക്ക് പോലും അറിയാത്ത ഒരുപാട് നന്മകളുള്ളവരാണ് നാം ഓരോരുത്തരും. हम और आप, हमारे जीवन में इतनी अच्छाइयां हैं, शायद आप और हम इस बात को अभी तक एहसास नहीं किए होंगे। നമ്മൾ എല്ലാവരും കുറവുകളുള്ളവരാണ്. हमारे अंदर बहुत सारी कमी जरूर पाई जाती है। ഞാൻ കുറവുള്ളയാളാണ്. मेरे अंदर कमी पाई गई है। പക്ഷെ നമ്മിൽ ഓരോരുത്തരിലും നമ്മുടെ കുറവുകളെക്കാൾ ഒരുപാട് നന്മകളുണ്ട്. लेकिन याद रखें, हमारी जितनी कमी है इससे बढ़कर बहुत सारी अच्छाइयां हमारे अंदर है। ആ നന്മകളെ നന്നായി തെളിച്ച് പുറത്തു കൊണ്ടുവരുവാനുള്ള ഒരു പ്രോസസ്സാണ് പരിശോധന എന്ന് പറയുന്നത്. ये सारी अच्छाइयों को निखार कर बाहर दर्शाने के लिए खुदा हमें इस प्रकार की परीक्षाओं से होकर ले गुजरता है। ഞാൻ എന്റെ വാക്കിലൂടെ നിർത്തുകയാണ്. मैं अपने शब्द को यहाँ विराम लगाता हूँ। എന്റെ പ്രിയമുള്ളവരെ, നിങ്ങൾക്ക് ഇന്ന് അഭിമുഖീകരിക്കേണ്ടി വരുന്ന വിവിധ തരത്തിലുള്ള പരീക്ഷകൾ ഇത് അപൂർവമായ ഒരു കാര്യമാണെന്ന് നിങ്ങൾ ധരിക്കരുത്. मेरे प्रियो, आपके और मेरे जीवन में आने वाले तमाम परीक्षाएं, ये ना सोचे कि ये किसी और के पास नहीं, मैं ही इस प्रकार की परीक्षाओं से गुजर रहा हूं। ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത് നിങ്ങൾ ഒരു കാര്യത്തിലും ഒരു കുറവുമില്ലാത്തവരായി, തികഞ്ഞവരായി, ദൈവസന്നിധിയിൽ നിലനിൽക്കുന്നവരായി മാറണമെന്ന് ദൈവം ആഗ്രഹിച്ച് അനുവദിക്കുന്ന പരിശോധനകളെന്ന് തിരിച്ചറിഞ്ഞ് അതിന് സമർപ്പിതരായി വിധേയപ്പെട്ട് പ്രാർത്ഥനയോടെ ദൈവാശ്രയത്തോടെ മുന്നോട്ട് പോകാൻ ദൈവം നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. परमेश्वर आपको और हमें इस प्रकार की सहायता करे। इन कठिन परिस्थितियों के बीच में खुदा हमें निखार कर उसके उद्देश्यों में, उसकी पवित्रता में हमें और आपको निखार कर खुदा की मर्जी हमारे जीवन में पूरा होने के लिए परीक्षाएं मेरे जीवन में आई हैं, इस बात के एहसास के साथ विश्वास में हम आगे बढ़ते चले जाएं। നിങ്ങൾ ഇന്ന് കടന്നു പോകുന്ന പരിശോധനകൾ ദൈവം നിങ്ങളെ മറന്നിട്ടല്ല, ദൈവം നിങ്ങളെ ഓർക്കുന്നത് കൊണ്ടാണ്. आप जिस परिस्थिति से गुजर रहे हैं इसलिए नहीं कि खुदा ने आपको भूल गए हैं, इसलिए कि खुदा आपको याद करता है, इसलिए आप इस परिस्थिति से होकर आज गुजर रहे हैं। അവൻ അത് വിശ്വസിക്കുന്ന ദൈവമക്കൾ, ദൈവദാസന്മാർ, നിങ്ങളുടെ കരങ്ങൾ ഉയർത്തി ദൈവത്തെ ഒന്ന് സ്തുതിക്കാമോ? इस बात को जब विश्वास करते हैं प्रिय दास और दासी, अपने हाथों को उठाकर इस बात को प्रभु को धन्यवाद दे। हालेलुया। അവൻ ദൈവം എന്നെ ഓർക്കുന്നത് കൊണ്ടാണ് എനിക്ക് പരിശോധനകൾ അനുവദിച്ചിരിക്കുന്നത്. परमेश्वर मुझे याद करता है, इसलिए परमेश्वर ने इन परीक्षाओं को मेरे सामने में मुझे सामना करने के लिए दिया है। ഞാൻ ഇന്ന് കടന്നു പോകുന്ന ഈ കഷ്ടതയിൽ ഒന്ന് ഞാൻ അറിയുന്നു, ദൈവം എന്നെ മറന്നിട്ടില്ല എന്ന് ഞാൻ ഇന്ന് അറിയുകയാണ്. मैं इस बात को जानता हूं, एहसास करता हूं, खुदा ने मुझे भूला नहीं है, इसलिए मुझे खुदा ने ये परेशानी या कष्ट या परीक्षाएं मेरे सामने में रखा है। ദൈവം നമ്മെ മറന്നിട്ടില്ല. परमेश्वर हमें नहीं भूला है। ദൈവം നമ്മെ മറക്കുകയുമില്ല. और परमेश्वर कभी हमें भूलेगा भी नहीं। നമ്മുടെ കർത്താവ് പറഞ്ഞ വാക്കുകൾ 100% നമുക്ക് വിശ്വസിക്കാം. परमेश्वर ने जो बातें हमसे कही है उसको 100% हम विश्वास करें। ആമേൻ. നമ്മുടെ കർത്താവ് നമ്മളോട് പറഞ്ഞു, ഞാൻ നിങ്ങളെ ഒരു നാളും കൈവിടുകയില്ല. परमेश्वर ने हमसे वादा किया है कि मैं तुझे कभी भी नहीं त्यागूंगा, ना छोड़ूंगा। ഞാൻ നിങ്ങളെ ഒരു നാളും തള്ളിക്കളയുകയില്ല.
मैं तुझे कभी भी नहीं त्यागूंगा, ഞാൻ നിങ്ങളെ ഒരു നാളും ഉപേക്ഷിക്കുകയില്ല. मैं तुझे कभी भी नहीं छोड़ूंगा ना त्यागूंगा। നിന്റെ കഷ്ടതയിൽ നീ മാത്രമല്ല, ഞാൻ നിന്നോട് കൂടെയിരിക്കും. तेरे कष्ट और परेशानी में तू मात्र नहीं है, तू अकेला नहीं है, मैं तेरे साथ में खड़ा हूं। കഷ്ടങ്ങളിൽ അവൻ ഏറ്റവും അടുത്ത തുണയാണ്. और हमारी कष्टों के बीच में वो सबसे नजदीक और समीप रहने वाला खुदा है। കഷ്ടം വരുമ്പോൾ അകലം വിട്ടുപോകുന്നവരാണ് ഏറ്റവും അടുത്ത സ്നേഹിതർ പോലും. और जब दुख और क्लेश आता है, हमारे प्रिय मित्र भी हमें छोड़कर चले जाते हैं। എന്നാൽ യേശു കഷ്ടതയിൽ നിന്നോട് ഏറ്റവും അടുത്തു വരികയാണ്. लेकिन यीशु आपके दुख और परेशानी के बीच में आपके समीप आता है। നമുക്ക് നമ്മുടെ കഷ്ടതയിൽ ഏറ്റവും പെട്ടെന്ന് ഓടി അടുത്തു ചെല്ലാൻ കഴിയുന്ന, വഞ്ചിക്കില്ല എന്ന് ഉറപ്പുള്ള ഒരിടം അതെന്റെ യേശുവിന്റെ സന്നിധിയാണ്. हमारे दुख और परेशानियों के बीच में जाकर किसी से मदद मांगने के लिए और कोई स्थान नहीं, हमारा यीशु है जिसके पास हम ही आपके साथ जाकर हम अपने दुख दर्दों में जाकर मांग सकते हैं, पहुंच सकते हैं। കർത്താവ് പറഞ്ഞാലോ, ലോകാവസാനത്തോളം എല്ലാ നാളും നിങ്ങളോട് കൂടെയുണ്ട്. प्रभु यीशु मसीह ने कहा, मैं जगत के अंत तक मैं तुम्हारे साथ में हूं। ഓരോ കഷ്ടതയിലും നമുക്ക് പറയാൻ കഴിയട്ടെ, യേശു എന്റെ കൂടെയുണ്ട്. हर एक दर्द और कठिनाई में हम इस प्रकार से कहने को पाए, मेरा यीशु मेरे समीप है। ഈ കഷ്ടതയിലും യേശു എന്റെ കൂടെയുണ്ട്. इस कठिनाई में भी यीशु मेरे समीप है। ഈ പരിശോധനയിലും യേശു എന്റെ കൂടെയുണ്ട്. इस परीक्षा के मध्य में यीशु मेरे समीप है। ഇന്നലത്തെ പരീക്ഷ ജയിക്കാൻ എനിക്ക് ശക്തി നൽകിയ കർത്താവ് ഇതും ജയിക്കാൻ എന്നെ ശക്തീകരിക്കും. कल उस परीक्षाओं से जय देने वाला खुदा आने वाली कठिनाइयों में भी मुझे जय देगा, वो मेरे समीप है। യേശു എന്നോട് കൂടെയുണ്ട്. यीशु मेरे समीप है, मेरे യേശു साथ है। എന്നോട് കൂടെയുണ്ട്. यीशु मेरे समीप, मेरे साथ है। യേശു എന്നോട് കൂടെയുണ്ട്. यीशु मेरे समीप है। യേശു എന്നോട് കൂടെയുണ്ട്. यीशु मेरे साथ है। മറ്റാരുമില്ലെങ്കിലും എനിക്ക് യേശുവുണ്ട്. शायद कोई मेरे साथ ना रहे, लेकिन यीशु मेरे साथ है। ആമേ. കർത്താവ് നിങ്ങളെ കൈവിടുകയില്ല, ഉപേക്ഷിക്കുകയില്ല. അവൻ आपको छोड़ेगा नहीं, त्यागेगा। കൂടെയിരിക്കും. കർത്താവ് ആമേ നാം എല്ലാവരെയും ഈ വചനത്താൽ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. ഈ അവസരം നൽകിയ ദൈവദാസന്മാരോട്, ചുമതലക്കാരോട്, ദൈവമക്കളോട് ഞാൻ ദൈവനാമത്തിൽ നന്ദി പറയുന്നു. ഞങ്ങളെയും ദയവായി പ്രാർത്ഥനയിൽ ഓർത്താലും കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. परमेश्वर इस वचनों के साथ आपको आशीष दे। मुझे आमंत्रण किए सारे प्रभु के शेष दासों को मैं धन्यवाद देना चाहता हूं। परमेश्वर आप सबको बहुत बहुत आशीष दे। Thank you, dear pastor, for coming and blessing us in the പകൽക്കാലം ദൈവം ഞങ്ങളെ വചനത്താൽ അനുഗ്രഹിച്ച്. This morning we have been so blessed, dear pastor, and this morning we really understood that everything that come across our life, it has a purpose, and that purpose is to be more nearer and closer to God. परमेश्वर की उपस्थिति में ले जाने के लिए, उसकी पवित्रता में शामिल होने के लिए, उसकी मर्जी में हमारे जीवन को निखारने के लिए प्रभु हमें और आपको इस परीक्षाओं से होकर जाता है। हम कुड़कुड़ाए नहीं, खुदा की और अपनी नजर को बना के रखे और हम कहें कि खुदा मेरे साथ में है। आइए मिलकर अंतिम प्रार्थना में जाएंगे। हमारे बीच में रेवरेंड लॉरेंस जोसेफ हमारे असिस्टेंट सुपरडेंट है, वो प्रार्थना करके आशीष वचन के साथ आज की सभा को समाप्त करेंगे। उसके उपरांत मैं आग्रह करूंगा, हमारे बीच में पास्टर देवानंद है, व्यक्तिगत प्रार्थना करेंगे। आप में से किसी को व्यक्तिगत प्रार्थना चाहिए, आप रुक सकते हैं और आपके लिए हम लोग प्रार्थना करेंगे। ओवर टू यू रेवरेंड लॉरेंस जोसेफ। आइए हम प्रार्थना करें। महान परमेश्वर, हम यीशु के नाम में आपको धन्यवाद देते हैं। परमेश्वर, एक बार फिर से प्रभु इस अच्छी संगति के लिए प्रभु धन्यवाद देते हैं। तेरे प्रभु उत्साहित करने वाले वचन के लिए प्रभु, हर कठिनाई और परीक्षाओं में प्रभु आप हमारे समीप रहते हैं। प्रभु ये परीक्षाएं हमारे जीवन में डिमोशन के लिए नहीं प्रभु, आप प्रमोशन के लिए लाते हैं। प्रभु हम आपको हृदय से धन्यवाद देते हैं। प्रभु ये परीक्षाएं कई बार परमेश्वर हमें एक नए स्तर पे लेकर जाती हैं। प्रभु कई बार हमें तेरी इच्छा में वापस लौटने के लिए मदद करती है। परमेश्वर प्रभु ये परीक्षाएं कई बार हमारे विश्वास को बढ़ाती हैं प्रभु जी, हमारे अनुभव को बढ़ाती परमेश्वर, और आपके ऊपर भरोसे को बढ़ाती परमेश्वर। उसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर। मेरी प्रार्थना प्रभु, अपने दास को तू बड़ी आशीष दे प्रभु, उनके परिवार को, उनकी सेवकाई को तू बड़ी आशीष दे प्रभु, हम में से हर एक को तू आशीष दे प्रभु। और इन वचनों के द्वारा प्रभु लगातार प्रभु हमें उत्साहित करने दे, चाहे हम जैसी भी परीक्षाओं से गुजर क्यों न रहे। प्रभु हमें मालूम है
ये परीक्षाएं ही हमें सिद्ध बनाएंगी परमेश्वर, और तेरे पुत्र के स्वरूप और समानता और डील डॉल तक बढ़ाएंगी प्रभु। तेरा धन्यवाद परमेश्वर एक बार फिर से तेरे सामर्थी वचन के लिए प्रभु, एक बार फिर से यीशु के पवित्र नाम में आमीन। अब हमारे परमेश्वर पिता का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, पवित्र आत्मा की संगति और सहभागिता जब तक प्रभु यीशु बादलों पर ना आए, हम सभी विश्वासियों के साथ और प्रभु के दास दासियों के साथ होती रहे। आमीन। परमेश्वर आप सबों को आशीष दे।